नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर एक नजर टाकूयात टॉप 20 न्यूजवर. कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी भारतात पाऊल ठेवले. अभिजित दिपकेंचं विमान दिल्ली विमानतळावर दाखल झालं असून आज कॉक्रोच जनता पार्टीनं जंतर मंतरवर आंदोलनाची हाक दिली आहे. टीसीएस धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरण एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची सोमवारी पुन्हा होणार चौकशी. याआधी 3 वेळा मतीन पटेलची झाली आहे चौकशी. आरोपी निदा खानला आश्रय दिल्या कारणाने मतीन पटेल यांची चौकशी करण्यात आली. टीसीएस प्रकरणातील चार्जशीटमध्ये मतीन पटेलचे नाव आहे. मतीन पटेलने कोणाच्या सांगण्यावरून आरोपी निदा खानला आश्रय दिला याबाबत विचारणा करण्यात आली. मतीन पटेलचे मोबाईल डेटा, इतर तांत्रिक पुरावे एसआयटीकडून आतापर्यंत तपासण्यात आलेत. एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या संपर्कात मतीन पटेल असल्याची एसआयटीला माहिती मिळतेय. सोमवारी होणाऱ्या चौकशीत काही नवीन माहिती उघडकीस येते का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मतीन पटेलच्या चौकशीत इम्तियाज जलील यांच्या संदर्भात काही माहिती मिळाली तर इम्तियाज जलील यांनाही चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. दुर्गेश्वर किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो. या सोहळ्याला देशभरातून हजारो शिवभक्तांची मांदियाळी राजगडावर जमली असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परिणामी किल्ले रायगडावर शिवमय वातावरण निर्माण झाले असून अवघा रायगड महाराजांच्या जय जयकाराने दुमदुमला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा केवळ महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे तर साता समुद्रापार लंडनमध्येही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लंडनमधील डबल ट्री बाय हिल्टन मार्बल आर्च इथे छत्रपती शिवाजी महाराज यूथ असोसिएशन यूकेच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रात कार्यरत असलेले भारतीय व्यावसायिक, विद्यार्थी आणि उद्योजक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले. गडचिरोलीतील विमानतळ आणि एमआयडीसी भूसंपादनावरून पेटलेलं शेतकरी आंदोलन अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचले. 2 दिवसांच्या तीव्र ठिय्या आंदोलनानंतर शासनाने तात्पुरती माघार घेतली. सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी आंदोलनस्थळी धाव घेत शेतकऱ्यांशी मध्यरात्री चर्चा केली आणि विमानतळासाठी सुरू असलेली भूसंपादन प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केली. बारामतीत काल शुक्रवारी वादळी वारा आणि पूर्व मोसमी पावसामुळे विविध भागात मोठं नुकसान झालं. तरी मागील 4 दिवसापूर्वी बारामतीच्या माळवाडी इथे वादळात अंगावर भिंत कोसळून नंदाबाई लडकत या महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. आज राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीच्या या नुकसानीची पाहणी करणार आहेत. जुहू चौपाटीवर बुडून 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. जुहू चौपाटीवर जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलजवळ दुर्घटना घडली. समुद्रात बुडाल्याची घटना सायंकाळी उघडकीस आली. बीएमसी, अग्निशमन दल आणि लाईफ गार्ड यांनी मुलाला बाहेर काढलं. सरफराज खान याला तातडीने कूपर रुग्णालयात दाखल केले. कूपर रुग्णालयात डॉक्टरांनी सरफराजला मृत घोषित केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना स्पष्ट शब्दांत सुनावलंय. निर्धारित कालमर्यादेत कामं पूर्ण करण्याचे निर्देश देत प्रकल्पांच्या प्रगतीबाबत कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिलाय. भिवंडी शहरातील रोशनबाग परिसरात सुरू असलेल्या प्रॉपर्टी वादाला हिंसक वळण लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाथरूम वापरण्यास परवानगी मागितल्याच्या कारणावरून भावाने आणि त्याच्या पत्नी तसंच 2 मुलांनी मिळून बहिणीला लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या मारहाणीत शमशाद खान या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. पुढील 48 तासात कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान या मान्सूनबाबत हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील माहिती दिली होती. केरळमध्ये मान्सून सक्रिय झाला असून आता तो महाराष्ट्राकडे वेगाने सरकत आहे. 7 ते 14 जून दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. महागाईचा फटका आता केस कटिंग, दाढी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. सलून सेवा 20% महागली आहे. सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार आणखीनच वाढलाय. रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेली जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी कशी महत्त्वाची आहे हे सांगितलंय. त्या जागेवरून छगन भुजबळ यांना संधी दिली पाहिजे. भाजप विचाराधीन किंवा भाजपच्या व्यक्तीला सुनेत्रा पवारांची जागा आहे ती दिली गेली तर पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या चरणी गेला असं म्हणावं लागेल किंवा तो दिल्लीसमोर झुकलेला आहे असा संदेश जाईल असंही रोहित पवार यांनी म्हटलंय.
आपल्या आगामी सिनेमामुळे चर्चेत असणारा साऊथ सुपरस्टार यश आता एका नव्या कारणानं चर्चेत आलाय. अभिनेता यश यानं कोट्यवधींची नवी मालमत्ता खरेदी केली आहे. यश आणि त्याची पत्नी राधिका पंडित यांनी महाराष्ट्रातील अलिबाग इथे सी फेसिंग प्रॉपर्टी खरेदी केली आहे. सध्या अलिबागमधील हा परिसर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि उद्योगपतींचं आवडतं ठिकाण मानलं जात आहे. त्यामुळे हा परिसर गेल्या अनेक दिवसांपासूनच चर्चेत आहे. अशातच आता यशनं इथे प्रॉपर्टी खरेदी केल्यामुळे शाहरुख, विराटसह बॉलिवूड सेलिब्रिटींचा तो ऑफिशियल शेजारी बनलाय. तामिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांच्या राजीनाम्यामुळे भारतीय जनता पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसलाय. अण्णामलाई यांच्या राजीनाम्यानंतर तामिळनाडू भाजपचे उपाध्यक्ष करू नागराजन आणि राज्य सचिव सुमती वेंकटेश यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार करू नागराजन आणि सचिव सुमती वेंकटेश यांच्यासह पक्षाच्या किमान 14 इतर अधिकाऱ्यांनीही आपले राजीनामे सादर केले आहेत. यामुळे तामिळनाडू भाजपत भगदाड पडल्याचं स्पष्ट झालंय. न्यू चंदीगडमध्ये जेव्हा भारत आणि अफगाणिस्तान आमनेसामने येतील तेव्हा तो केवळ एक कसोटी सामना नसेल. एका बाजूला भारत आहे जो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची तयारी करतोय आणि दुसऱ्या बाजूला आहे अफगाणिस्तान जो अजूनही कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत आहे. दोन्ही संघांमधील अनुभवातील तफावत केवळ एका आकडेवारीवरून स्पष्ट होते. अफगाणिस्तानच्या सध्याच्या कसोटी क्रिकेटपटूंनी मिळून 2388 धावा केल्या आहेत तर भारतीय कर्णधार शुभमन गिलने एकट्याने 2843 धावा जमवल्या आहेत. गिलने संपूर्ण अफगाण संघापेक्षा 455 धावा अधिक केल्या आहेत. हे लक्षात घेण्यासारखं आहे की रशीद आणि नबी सारखे अनुभवी अफगाण खेळाडू या दौऱ्यावर नाहीत. तृणमूल काँग्रेसच्या एका महत्त्वपूर्ण सभेत ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केलाय. बंडखोर आमदारांचा विरोध असूनही ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. ममता बॅनर्जी टीएमसीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कायम राहतील. इतकंच नव्हे तर बंडखोर आमदार ऋतुव्रता बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेतेपदाचा दर्जा देण्याच्या बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय टीएमसीने घेतलाय. टीएमसी या निर्णयाला कलकत्ता उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. कांदळवनाचा सर्वाधिक संहार करणाऱ्या सध्याचा सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे वर्सोवा भाईंदर कोस्टल रोड. नरिमन पॉइंट पासून सुरू झालेला हा कोस्टल रोड सध्या वांद्रेपर्यंत वाहतुकीसाठी सुरू झालाय. पुढील टप्प्यात तो वर्सोवा भाईंदर आणि थेट पालघरपर्यंत नेण्यात येणार आहे. मात्र यातील वर्सोवा ते भाईंदर या 26.3 किलोमीटर लांबीच्या कोस्टल रोडच्या टप्प्यासाठी कांदळवनातील तब्बल 45,000 पेक्षा जास्त वृक्षांची निर्घुण कत्तल केली जाणार आहे असा दावा केला जातोय. कर्नाटकचे मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी डीके शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळातून मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या 2 दिवसांतच राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेड्डी यांना बंगळुरू विकास खात्याची अपेक्षा होती परंतु त्यांना पाटबंधारे खाते देण्यात आले जे त्यांना मान्य नव्हते. मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी त्यांना 2दा बंगळुरू विकास खाते देण्याचे आश्वासन दिले होते असा दावा रेड्डी यांनी केलाय. ते काल गुरुवारी खातेवाटपाच्या बैठकीतूनही बाहेर पडले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना 2023 मध्ये दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. भारतासोबतच्या व्यापारासंदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की भारताने बऱ्याच काळापासून अमेरिकेवर जास्त आयात शुल्क लादले आणि त्याचा फायदा घेतला. ट्रम्प यांनी दावा केला आहे की आता परिस्थिती बदलली आहे आणि अमेरिका भारताकडून मोठा नफा कमावत आहे. ट्रम्प पुढे म्हणाले की अमेरिका आणि भारत यांच्यात लवकरच एक मोठा व्यापारी करार होऊ शकतो. ते म्हणाले, मला मोदी खूप आवडतात. ते माझे खूप चांगले मित्र आहेत. आमचे संबंध चांगले आहेत. आम्ही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतो. अमेरिका आणि इराण युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती, अमेरिकेनं लादलेलं टॅरिफ यामुळे निर्माण झालेल्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर मार्च तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग 7.8% राहिला. मागील तिमाहीच्या तुलनेत जीडीपी ग्रोथमध्ये घसरण झाली आहे. डिसेंबर तिमाहीत जीडीपीचा वेग 8% होता. मार्च तिमाहीतील वाढीवर अमेरिका आणि इराणच्या युद्धाचा परिणाम पाहायला मिळतोय. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.